नमस्कार मित्रांनो, क्राईम स्टोरी मराठीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज जी सत्य घटना आपण ऐकणार आहोत ती ऐकल्यानंतर एकच प्रश्न तुमच्या मनामध्ये नक्की येईल. संशय, राग, सूड या सगळ्यांची सीमा ओलांडली तर माणूस किती भयंकर निर्णय घेऊ शकतो. आणि ही कहाणी आहे एका शिकलेल्या, स्वप्न पाहणाऱ्या तरुणीची. पण शेवटी तीच तरुणी एका गुन्हेगारी कटाची सूत्रधार कशी बनली हे ऐकताना अंगावरती काटा येईल. ही घटना घडते उत्तर प्रदेशाच्या सहारनपूर जिल्ह्यात. या जिल्ह्यात ओलावना नावाची एक वस्ती आहे. तिथे मनीराम सिंग नावाचा एक व्यापारी राहत होता. मनीराम सिंगकडे कपड्यांची 2 दुकाने होती. दोन्ही दुकानं चांगली चालायची. नोकर चाकर ठेवलेले होते. महिन्याला सुमारे 70 ते 80 हजार रुपयांचं उत्पन्न होत होतं. त्यामुळे घरामध्ये कोणतीही कमतरता नव्हती. कुटुंब अगदी सुखात आणि समाधानामध्ये जीवन जगत होतं. मनीराम सिंगला एकच मुलगी प्रियंका, वय फक्त 23 वर्ष. अजून तिचं लग्न झालेलं नव्हतं कारण ती उच्च शिक्षण घेत होती. प्रियंकाचं स्वप्न अगदी स्पष्ट होतं. स्वतःच्या पायावरती उभं राहायचं, स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं. अभ्यास, मेहनत आणि जिद्द यामुळे तिने स्वतःसाठी एक वेगळाच मार्ग निवडलेला होता. या कुटुंबामध्ये आणखी एक सदस्य होता, जॅक नावाचा कुत्रा. सुमारे 7 ते 8 महिन्यांपूर्वी मनीरामला तो दुकानासमोर सापडला होता. दया येऊन त्याने त्याला घरी आणलं, खाऊ पिऊ घातलं आणि हळूहळू तो घराचा एक भाग बनला. जॅक घराबाहेर बांधलेला असायचा कारण तो खूप जास्त आक्रमक होता. अनोळखी व्यक्ती दिसली की तो थेट हल्ला करायचा. मात्र कुटुंबासाठी तो अत्यंत प्रामाणिक आणि जिव्हाळ्याचा होता. विशेषतः प्रियंकाचं त्याच्यावरती खूप जास्त प्रेम होतं. काही महिन्यांनी प्रियंकाचं शिक्षण पूर्ण झालं. ती सरकारी शाळेत शिक्षिका म्हणून निवडली गेली. सकाळी 8ला शाळेत जायची, दुपारी घरी परतायची. घरात आनंदाचं वातावरण होतं. मनीरामला वाटत होतं, माझी मुलगी खरंच यशस्वी होत आहे. पण याच काळात एक वेगळीच समस्या हळूहळू डोकं वर काढत होती. प्रियंकाचा शेजारी करमवीर नावाचा एक तरुण राहत होता. तो प्रियंकावरती एकतर्फी प्रेम करत होता. काही ना काही कारण काढून तो तिच्या घरी येत जात असे. सुरुवातीला कोणी फारसं लक्ष दिलं नाही. एका रविवारी प्रियंका घरी एकटीच होती. मनीराम दुकानावर गेला होता. याच संधीचा फायदा घेत करमवीर तिच्या घरी आला. बोलणं चालू झालं आणि अचानकच त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. मी तुला खूप दिवसांपासून प्रेम करतो, असं तो म्हणाला. प्रियंकाने मात्र ठामपणे नकार दिला. तू माझा शेजारी आहेस, मी तुला भाऊ मानते, असं तिनं स्पष्टपणे सांगितलं. हा नकार करमवीरला सहन झाला नाही. रागाच्या भरात त्याने प्रियंकाची छेड काढायला सुरुवात केली. प्रियंकाने आरडाओरडा केला आणि घाबरलेला करमवीर तिथून पळून गेला. संध्याकाळी मनीराम घरी आल्यावर प्रियंकाने सगळं सांगितलं. मनीराम हादरून गेला, पण समाज, बदनामी आणि लोकांची बोलणी याची भीती त्याच्या मनामध्ये होती. त्यामुळे त्याने वाद न वाढवता मुलीचं लग्न जाऊन देण्याचा निर्णय घेतला. थोड्याच दिवसांमध्ये कपिल नावाचा एक सुशिक्षित तरुण सापडला. चांगली नोकरी, चांगलं उत्पन्न आणि सुसंस्कृत स्वभाव. दोघांची पसंती झाली आणि 20 एप्रिल 2025 रोजी लग्न झालं. त्यानंतर प्रियंका आणि कपिल सुखात राहत होते. पण अवघ्या एका महिन्यात सगळं बदललं. 22 मे 2025 रोजी प्रियंका शाळेत जात असताना तिचा भीषण अपघात झाला. चेहऱ्यावर गंभीर जखमा, नाकाचं हाड मोडलं. जीव वाचला पण चेहरा मात्र कायमचा बदलला. डॉक्टरांनी सांगितलं की ती आधीसारखी दिसणार नाही. हा बदल कपिल स्वीकारू शकला नाही. हळूहळू त्याचं वागणं बदललं. समाजात, मित्रांसमोर त्याला लाज वाटू लागली. शेवटी त्याने प्रियंकाला घटस्फोट दिला. ही गोष्ट प्रियंकासाठी मानसिकदृष्ट्या फार मोठा धक्का होता. ती वडिलांकडे परत आली आणि डिप्रेशनमध्ये गेली. याच काळात करमवीर पुन्हा तिच्या आयुष्यात आला. तू कशीही असलीस तरी मला चालेल, असं तो म्हणाला. पण प्रियंकाला त्याची भाषा असह्य झाली. पुन्हा एकदा वाद झाला. यावेळी करमवीरने जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. प्रियंकाने कसाबसा स्वतःचा बचाव केला आणि जॅकला सोडलं. जॅकने करमवीरवरती हल्ला केला आणि त्याला गंभीर जखमा केल्या. पुढच्या दिवशी जॅक मृत अवस्थेमध्ये सापडला. प्रियंकाचा संशय मात्र थेट करमवीरवरती गेला. तिने पोलिसांकडे तक्रार देखील केली. पण पुरावा नसल्यामुळे पोलिसांनी देखील दुर्लक्ष केलं. हा धक्का प्रियंका सहन करू शकली नाही. संशय आणि राग याने तिचं मन अंध झालं. 24 ऑगस्ट 2025 रोजी तिने भयानक निर्णय घेतला. विषारी औषध आणून तिने खीर बनवली आणि करमवीरच्या घरी नेली.
करमवीरची आई मानसी देवी आणि करमवीरने ती खीर खाल्ली. काही वेळातच दोघांची तब्येत बिघडली आणि हॉस्पिटलमध्ये दोघांचाही मृत्यू झाला. पोलीस तपासात सगळं काही उघड झालं. प्रियंकाला अटक झाली. चौकशीत तिने आपला गुन्हा कबूल केला. फक्त संशयामधून तिने 2 जीव घेतले होते. मित्रांनो, या घटनेतून एकच धडा मिळतो. संशय हे सगळ्यात धोकादायक शस्त्र आहे. पुरावा नसताना घेतलेला निर्णय आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. हा व्हिडिओ कोणाच्या भावना दुखावण्यासाठी नाही, तर आपल्याला सावधान करण्यासाठी आहे. अशा घटना आपल्या आयुष्यामध्ये घडू नयेत याची सर्वांनी काळजी घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच या घटनेबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.